श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. प्रत्येक स्वामी भक्तांचे आणि स्वामींनी दिलेल्या अनुभवांचे. श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये खूप सुंदर अनुभव तर येतातच, त्याचबरोबर स्वामी शक्ती ही नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी कशी असते ते हे आजच्या या अनुभवातून आपल्या सर्वांना समजणार आहे. जेव्हा खूप मोठे संकट येत असते तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना अलगद त्या संकटातून कसे बाहेर काढतात तेच आपल्याला या आजच्या या सुंदर अनुभवातून समजणार आहे. स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या आसपास असून आपल्या भक्तांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. आपल्या भक्तांना कधीच संकटामध्ये एकटे सोडत नाहीत. एखाद्या भक्ताने जेव्हा मनापासून भक्ती करतात ना, तेव्हा स्वामी त्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जातात. हेच आपणा सर्वांना आजचा अनुभव सांगून जाणार आहे. तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे कविता गावडे आहे आणि त्या सिंधुदुर्ग जिल्हा येथील आहेत. त्या ताईंनी आपल्याला अनुभव सांगितलेला आहे, परंतु त्या ताईंची इच्छा होती की तुम्हीच हा अनुभव सांगावा. तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच खूप सुंदर अनुभव दिलेले आहेत. चला तर मग त्या ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी माझ्या आयुष्यात स्वामींना खूप महत्त्व देते. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचं स्थान हे खूप मोठं आहे. मी जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये आले ना, तेव्हा मला कोणत्याही प्रकारचे टेन्शन राहिले नाही, कारण स्वामी हे माझ्या पाठीशी नेहमी आहेत. त्यामुळे मी स्वामींशिवाय जगूच शकणार नाही असे म्हणायला हरकत नाही, कारण माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप चमत्कार केलेले आहेत. या अगोदर देखील मी माझ्या शब्दामध्ये अनुभव शेअर केलेले होते, पण आजचा अनुभव मी तुम्हाला जो सांगणार आहे ना, तो खरोखरच मी जेव्हा गुरुवार करायचे ठरवले होते, म्हणजे मला गुरुवारची सेवा करायची होती आणि तसं काय मी संकल्प वगैरे केलेला नव्हता की मला संकल्प करूनच सेवा करायची आहे, असं काही नव्हतं. माझी इच्छा झाली की आपण देखील स्वामींची सेवा करावी आणि त्यावेळेस मी स्वामी सेवा देखील करायला सुरुवात केली. पण कसं असतं, कधी-कधी आपण एखादी गोष्ट जेव्हा करत असतो ना, तर प्रत्येक वेळी सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच घडतात असं काहीच नसतं. कधी-कधी वेळ बदलत असते. कधी-कधी एखाद्या आनंद जरी असला, तरी आनंद जास्त काळ टिकत नाही. म्हणतात ना, ऊन गेलं की सावली येतच असते. सावली गेली की ऊन येतच असतं. म्हणजे हे नियतीचा नियम आहे. त्या पद्धतीनेच माझ्या आयुष्यामध्ये देखील मी नेहमी स्वामींची सेवा करताना निस्वार्थ भावनेने सेवा करत असे. कधीच कोणत्या गोष्टीचा स्वार्थ माझ्या मनात नव्हता, की स्वामी मी ही सेवा करते, मला हे द्या. असं मी कधीच स्वामींना मागत नव्हते. जे घडेल, जशी घडेल त्या पद्धतीने सेवा माझी. कधी मी संकल्प करून जरी सेवा केलेली असली किंवा नसली, तरी मी स्वामींशी कधीच बोलले नाही, की तुम्ही मला हीच गोष्ट का दिली नाही, असं कधीच नाही. फक्त माझं मत एवढंच, की आपण फक्त सेवा करत राहायचं. जे काही आशीर्वाद द्यायचा आहे ते स्वामींना योग्य वाटतं आणि योग्य वेळ आली, की स्वामी भरपूर काही देत असतात. हे माझं मत आहे आणि असंच माझी गुरुवारची सेवा चालू झालेली होती. म्हणजे मी गुरुवारचा उपवास वगैरे करत होते आणि खूप छान पद्धतीने चाललेलं होतं. पण माझे मिस्टर जे होते ते अ, दुकानाहून, आमचं दुकान आहे म्हणजे मेव्याचं दुकान आहे आणि त्यामुळे आम्ही सतत बिझी असतो. जास्त काही एवढा वेळ भेटत नाही सेवा वगैरे करण्यासाठी, कारण बाहेरचं देखील कामं करावे लागतात, त्याचबरोबर घरातील कामं करावी लागतात आणि दुकान असल्यामुळे तिथं तर कंटिन्यू जावंच लागतं. आणि नेमकं असंच झालं, की माझे मिस्टर जे होते ते घरी येत होते आणि घरी मठला येत होते. तर त्यावेळेस घरी येत असताना असं झालं, की भरपूर जोरदार पाऊस येत होता आणि माझं कसं असतं, की सेवा वगैरे झाली तरी मी दिवसभर स्वामींचं नामस्मरण वगैरे सतत करत असते. स्वामींचा जप करत असताना ना, मला काम करत असताना दुकानामध्ये असताना सुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र ना नेहमी माझ्या तोंडात असतो. त्यामुळे मला देखील एक करमणूक आणि त्यामध्ये
त्यामध्ये माझं मन देखील मग्न होऊन जातं. कोणत्याच प्रकारचं टेन्शन राहत नाही. आणि एके दिवशी असं झालं की माझे मिस्टर घरी येत असताना जोरदार पाऊस होता आणि तसं तर ते घरी लवकर येतात, परंतु त्या दिवशी उशीर झाला. आणि मला कसं वाटलं की पाऊस आहे त्याच्यामुळे कदाचित उशीर होऊ शकतो ना. आता पाऊस असल्यानंतर लोक कुठे थांबतात, काही होतं. कारण पाऊस असताना विजांचा कडकडाट वगैरे असला की प्रवास करणं योग्य नसतं. आणि अशामध्ये मी साहजिकच आहे, मला वाटलं देखील की पावसामुळे कुठेतरी थांबले असेल, उशीर झाला. परंतु नेमकं जेव्हा ते संध्याकाळी घरी आले तर बराच वेळ झाला, जवळजवळ 1-1.5 तासाने लेट ते घरी आले. घरी आल्यानंतर ते अशी अवस्था त्यांची मी पाहिली की म्हणजे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी एकदम घाबरून गेले. पूर्ण ते चिखलाने वगैरे भरलेले होते. तर मी त्यांना अगोदर आत बोलवलं आणि म्हणजे मी देखील घाबरले की असं नक्की झालं तरी काय. आणि नेमकी माझी गुरुवारची सेवा देखील चालू झालेली होती आणि काही 5-6 दिवसच गुरुवारचे गेले असतील. तर मी म्हटलं की अचानकच असं का झालं. तर अ, मी त्यांना विचारलं तर ते देखील थोडेसे घाबरलेले होते. मी तर त्यांना पाहून खूपच घाबरलेली होती. तर त्यावेळेस त्यांनी मला म्हणाले की काही नाही मला झालेलं, मला कुठे लागलेलं वगैरे नाही आहे. कारण मी जे घाबरलेली होती ते पाहून ते देखील बोलले की नाही मला कुठं लागलेलं वगैरे काय नाही. थोडंसं मी गाडीवरून पडलो, घसरलो. तर पाऊस असल्यामुळे चिखलात घसरलो. तर त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांना विचारले की नक्की तुम्ही कधी एवढ्या वर्ष झालं गाडीचा प्रवास तुमचा असतो, तर कधी असं घडलं नाही, पण अचानकच असं का झालं? तसं जर सांगायचं म्हटलं तर माझ्या मिस्टरांना देखील स्वामींवर खूप विश्वास आहे. त्यामुळे ते देखील स्वामींचं नामस्मरण वगैरे करत असतात. तर त्यांनी मग सांगायला सुरुवात केली की मी जेव्हा रोडवरून येत होतो, तर अचानकच एक गाय माझ्या रस्त्याच्या समोर आली. आता गायी जे असतात ते आमच्या इकडल्या गायी चरायला सोडलेल्या असतात आणि दिवसभर चरतात आणि मनानेच घरी आले तर ती घरी बांधून वगैरे ठेवली जाते. आणि जरी एखादी गाय घरी आली किंवा जी फिरती गाय असतात ते जंगलात म्हणजे रस्त्याच्या कडेने वगैरे तुम्ही पाहिले असतील कधी येताना जाताना प्रवास करताना, तर तशा गायी देखील असतात आमच्या इकडे. पण आमच्या इकडचीच अशी पद्धत आहे की गायी चरून घरी आल्या ना की मगच बांधल्या जातात. आणि जर समजा नाही गायी घरी आल्या तर त्या तशाच चरत राहतात. त्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो. तिथं आमच्या इथल्या लोकांना सवय झालेली आहे. आणि नेमकं त्यांनी असं सांगितलं की गाई अचानकच रोडवर आली आणि पाऊस येत होता भरपूर आणि गाडी देखील थोड्या स्पीडनंच होते. कारण पावसामध्ये लवकर घरी जायचं होतं. तर अचानकच असं झालं की गाई अचानकच समोर दिसली. समोर दिसल्यानंतर आता वाटलं की गाईला धक्का लागला तर आपण देखील पडणार आणि आपलं काही खरं नाही. कारण डांबरी आहे, डांबरी आहे, त्यामुळे गाडी घसरायला काही उशीर लागणार नाही असं म्हणजे मनात आलं. आणि त्यानंतर ना पण ठरवलं की स्वामींचं नाव घेतलं आणि गाडीचा ब्रेक दाबला. पण नशीब एवढं चांगलं की स्वामींची साथ अशी होती की गाडी जागीच थांबली. गाईला देखील धक्का लागला नाही, काही नाही. पण एवढं झालं की ओलं असल्यामुळे गाडी घसरली आणि नकळतपणे गाडी खाली टेकली. परंतु मिस्टरांना काहीसुद्धा लागलं नाही. ते सुखरूप घरी आले. इतकं म्हणजे की त्यांना खरचटलं सुद्धा नाही. एवढी माझ्या स्वामींची कृपा आमच्यावर आहे. म्हणून तर एवढं डांबरीसारखा कठीण भाग असून सुद्धा त्याच्यावरती काहीच मिस्टरांना लागलं नाही. यामुळे हे माझे गुरुवार चालू असतानाच हा माझा घडलेला पहिला अनुभव होता. आता मी तुम्हाला दुसरा अनुभव सांगते. तो म्हणजे असा की त्यावेळेस देखील काही म्हणजे थोड्याच दिवसानंतर तो देखील घडलेला अनुभव होता. तर त्यानंतर असं झालं की मिस्टर प्रवास करत असतानाच गाई देखील पुन्हा म्हणजे गाई आडवी आली. आडवी आल्यानंतर तेव्हा काही पाऊस वगैरे येत नव्हता. पण अचानकच गाई एका रस्त्याच्या बाजूला होती, तर ते अचानकच रस्त्यावरती आले, रोडवरती आले. आणि त्यावेळेस देखील मिस्टरांनी ते प्रवास करताना सतत स्वामींचं नाव घेत असतातच. तर नेमकं स्वामींचं नाव घेत घेतच त्यांनी गाडीचा ब्रेक दाबला. त्यावेळेस मात्र असं वाटत होतं की आत्ता गाडी गाईच्याच अंगावर जाते की काय. पण त्यावेळेस देखील स्वामींनी गाईला देखील काही होऊ दिलं नाही आणि मिस्टरांना देखील काही होऊ दिलं नाही. परंतु त्यावेळेस ना ते पडले वगैरे काही नाही. त्यांनी जागीच गाडीचा ब्रेक दाबला. पण मला एवढं वाटतं की हे सांगावंसं का वाटलं, कारण स्वामींनी गाईला सुद्धा किंचितसुद्धा धक्का लागू दिला नाही आणि मिस्टरांना सुद्धा काही होऊ दिलं नाही, गाडी पडू दिली नाही. आणि हे देखील मला स्वामींचा चमत्कारच वाटतो. म्हणून हा देखील अनुभव सांगावासा वाटला. कारण स्वामींना आपल्या निसर्गावर खूप प्रेम आहे. ते गाई आणि श्वान
प्रत्येक प्राणी मात्रावर देखील प्रेम करतात. कारण सर्व चराचरामध्ये स्वामीच आहेत आणि त्यांनीच बनवलेली सृष्टी आहे. ब्रह्मांड नायक नायक आहेत स्वामी. त्यामुळे प्रत्येकाचं रक्षण हे स्वामी खूप करतच असतात. त्यामुळे स्वामींनी माझ्या मिस्टरांना देखील काही होऊ दिलं नाही. त्याचबरोबर गाईला देखील काहीसुद्धा झालं नाही. ही माझ्या स्वामींची कृपा. असे माझे 2 अनुभव होते आणि त्याचबरोबर अजून एक अनुभव असा झाला, की माझा जो मुलगा आहे तो जॉबला बाहेर असतो आणि बाहेरून त्याच्या मित्राचं लग्न होतं. तर तो मित्राच्या लग्नासाठी गावी आलेला होता. तर त्याचा असा स्वभाव होता, की जर तो एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये गेला ना, की तिथं एकदा एवढा मग्न होऊन जातो, की तो पाठीमागच्याचा काही विचारच करत नाही. त्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं, की आपली आई काळजी करते, की काही किंवा आपल्या घरच्यांना फोन करून सांगावं, काही म्हणजे असं म्हणजे त्याचा स्वभाव एवढा वेगळा आहे, की कधी म्हणजे तो एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा मग्न होतो ना, तेव्हा तो त्याच्यामध्येच मग्न होऊन जातो, असा त्याचा स्वभाव आहे. मग तो लग्नासाठी गावी आलेला होता आणि त्याच्या मित्राचं लग्न म्हणजे काही आमच्या गावापासून काही अंतरावरच लग्न होतं. तर जो लग्नाच्या आदल्या दिवशी जो वरदावा वगैरे निघतो, तर म्हणजे नवरदेवाचा वरदावा वगैरे काढतात. तर गावदेवाचं म्हणजे पाया पडण्यासाठी, तर त्यासाठी तो गेलेला होता. कारण त्याच्या जवळचा मित्र होता. तर त्याचा देखील आग्रहाचं आमंत्रण होतं, की तू देखील अगोदरच लवकर म्हणजे लग्न अटेंड करायला ये. तर संध्याकाळी गेल्यावर इथून दुकानातून ना हे करते मी 3 वेळा तारक मंत्र 11 वेळा आणि नामजपची 11 माळी करते आणि 3 ते अध्याय वाचते. दुकानात मी कायम चालूच असतं माझं हे तारक मंत्र आणि हे. आणि त्याच्यानंतर एक असा अनुभव आला हल्ली म्हणजे आता फेब्रुवारीच्या 7 तारीखला काय झालं तुम्हाला म्हटलेलं ना माझा मुलगा गोव्याला असतो. त्याच्या मित्राचं ना लग्न होतं म्हणजे इथेच बाजूलाच आमच्या इथे घरी आमच्या तिथे लग्न होतं. तर तो लग्नाला आलेला. मी पण गेलेली. आरवलीला लग्न होतं. मी पण लग्नाला गेली. तो पण गेला. मी लवकर आपली आली आणि तो मित्र म्हणून तो पर्यंत राहिला. रात्री तो मला सकाळी सांगून गेलेला आई मला उशीर झाले वरात असते ना इथे गावी तर मला लेट होणार. तर म्हटलं हरकत नाही. तर म्हटलं खूप उशिरापर्यंत राहू नको. दुसऱ्या दिवशी त्याला कामाला जायचं होतं. म्हटलं हा. आणि काय झालं ते हे बी आले आणि वरात नंतर ते सुरू झाले. त्याचा एक दुसरा मित्र यायचा होता कुडाळहून. मग तो आणायला गेला. मी त्याला मेसेज टाकला हे फक्त कुठे आहे तर तो बोलला आई मी आता कुडाळला आलो मित्राला न्यायला आलो. म्हटलं हरकत नाही लवकर ये आणि घरी येणार असेल तर मला मेसेज कर. तर म्हणला हा तुला घरी आले तर यायचं असेल तर मेसेज कर. म्हटलं हा. नाही यायचं असेल तरी कर म्हटलं आणि यायचं असेल तरी कर मेसेज किंवा फोन. तो बोलला हा. तर 8 वाजले त्यांनी मेसेज केला मी आई आलो आता वरातीला आहे. म्हटलं हरकत नाही. आणि 11:30 पर्यंत त्यांची वरात चालूच होती हा. आम्हाला ती ऐकायला यायची. तर मी फोन लावते. म्हटलं आता फोन करेल मला येणार की नाही येणार की नाही. फोन याचा स्विच ऑफ 11:30ला वरात बंद झाली. तरी याचा फोन स्विच ऑफ. नंतर म्हटलं आता जेवला वगैरे असेल नाही तर कुठेतरी झोपला असेल म्हणून तो फोन याचा स्विच ऑफ असेल म्हणून मी लावतच आहे. नंतर आम्ही जेवलो झोपलो तरी पण माझा हा आला नाही ना म्हणून लक्षच नाही. मी आपलं म्हणते आता फोन येणार आता फोन लावतच आहे फोनच स्विच ऑफ. नंतर माणूस कसा विचार करतो ना आता झोपायला जर गेला असेल 12 वाजता तर झोपताना तरी बघतो ना माणूस आता बाई फोन आईचा आला किंवा आणि कोणाचा आला तर फोन चार्जिंगला लावून करतो तो नंतर ना कोणच असो मी असो की कोण असो. तरी म्हटलं आता फोन नाही अजून आला अजून नाही आला म्हणून काळजी वाटते. मी आपली रडते. त्यानंतर तो दुसरा मुलगा होता आई उगाच रडू नकोस तो तिथे झोपला असेल कुठेतरी तू आता हे कर झोप येणार सकाळचं. म्हटलं नाही मला एकदम नसताना असं छातीत धडधड रडायला लागलं. म्हटलं काय झालं काय माहिती अजून फोन नाही स्विच आणि फोन पण नाही केला. म्हणून स्वामींकडे गेली म्हणजे ह्याच्यात आमच्या देवघर आहे ना तिथे स्वामीनगर काय पण करा तुम्ही आता तो त्याने अर्ध्या 1 तासात मला फोन तरी करू दे मेसेज तरी करू दे किंवा तो येऊ दे तरी. पण आता नंतर करते फोन म्हटलं 1-1:30 वाजला
आता काय म्हटलं हा 1:30 वाजता येणार नाही तुम्ही आणि म्हटलं तिथे बाजूला दुसऱ्या एका मित्राचं हे आहे 1-1.5 किलोमीटर तिथे जाऊन त्यांना विचारूया. तर तो लहानगा आरडायला लागला एवढ्या रात्री तिथे त्यांना उठवायचं. म्हटलं किती निदान झोपला असेल तर तो फोन तर बघणार म्हटलं. असं माझ्या मनात विचार यायला लागला. म्हटलं त्याने थोडं तरी काहीतरी समजायला पाहिजे कुठे गेला काय गेला तर नंतर विचार केला मी फोन लावते त्यांच्या वडिलांना किंवा त्या मित्राला. म्हटलं एवढा रात्री तो झोपला असेल उगाच त्रास नको आणि मी आपले रडते. नंतर काय आणि स्वामींना म्हटलं आता मला तुम्ही खरंच तुमची भक्ती काहीतरी केली असेल म्हटलं मला फक्त काहीतरी कळू दे तू कुठेतरी म्हणजे सुखरूप आहे असं. आणि काय 5 मिनिटात ना स्वामींना असं हे करून आले मी म्हणजे गाड्या वगैरे घालून आले. तसं 5 मिनिटात नाही तर का मी पूर्ण रात्रभर झोपणार नाही ते नाही. आणि म्हटलं माझं आधी बीपी वाढवलं तर काहीतरी माझ्या मनात शंका यायला लागली. आणि 5-10 मिनिटं अशी झाली असेल तर बाहेरच मी होती अशी फिरत येईल म्हणून. तर गाडीचा आवाज आला. अरे वा. बघते तर तो आला. अरे बाबा म्हटलं तू आता एवढ्या रात्री आला नाही. आता मित्राने म्हटलं एवढा रात्री म्हटलं येणारच नाही कारण तिथेच झोपणारा हा माणूस. तर नाही तू काळजी करणार फोन पण स्विच ऑफ लागत होता म्हणजे माझा फोन स्विच ऑफ झालेला म्हणून मी आले आणि मी आपली रडते. तो मला बोलायला तू बरी आहेस ना रडतेस कशाला. मी आता आला ना मलाच वाटलं तू काळजी करणार म्हणून मी आलो. म्हटलं तू न येणारा माणूस आला कसा. नाही फोन मग तुझ्या रात्रभर झोपणार नाही म्हणून म्हणजे काय स्वामींची लीला बघा. त्याला त्यांनी काय बुद्धी दिली आणि तो कसा आला. त्यांना मग त्या मित्राला त्याने सांगितलं की मला आई काळजी करणार फोनही स्विच ऑफ लागला आता लावणार कधी तिला फोन करणार कधी ती झोपली असेल न झोपली असेल मी जातो मला जरा फक्त पुढे म्हणजे सोबत या मग मी जातो. सोबत आले 2 मित्र आणि त्याला पोचवलं. नंतर तुझी काळजी करणार म्हणून मी आलो. काय स्वामींची मी एवढी जाऊन हे पडलं स्वामी तुमचे खूप उपकार नाही तर रात्रीच माझं काहीतरी झालं असं एवढी टेन्शन मध्ये आलेली मी. स्वामींची लीलाच तशी नव्हती. खूप 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 काही जरा तरी माझ्या डोक्याला टेन्शन आलं ना की मी बाकी पैशाबद्दल मी कधी नाही स्वामी नाही एवढेच मला पैसे दे किंवा एवढाच माझा रस्ता होऊ दे असं मी कधीच नाही. फक्त काय माझी मुलं किंवा मिस्टर यांना सुखी ठेव एवढाच कधीतरी मी म्हणजे घालते कारण नाही असं नाही. स्वामींना विनंती करते तर एवढं असं होऊ दे असं पैशाबद्दल मी कधी नाही की एवढा माझा धंदा होऊ दे किंवा एवढं मला असं मिळू दे तसं ही कधी अपेक्षा नाही. तर ते काय आपल्या नशिबात आहे किंवा आपण कष्ट करणार त्याच्यावर मिळणार ना. तर स्वामींना काय सांगते ते आहे त्यांना सुखी ठेव बस एवढंच. तुम्ही चांगले आता खूप दिवस हे करायचं म्हणते अनुभव शेअर करणार त्यांचा होता तो. आता ते नंतर मी 21 गुरुवार हे केलं उद्यापन केलं आणि आता कालच्या मागच्या महिन्यापासून परत ते दुसरे गुरुवार चालू केले. त्याचा 8वा गुरुवार आहे उद्याचा. मग मंदिराचा केंद्र इथे आमच्या हे आहे ना आनंद स्वामींचे आत्मा पादुका आहेत. वेंगुर्ल्याला मंदिर आहे तिथे जातो आम्ही सकाळचे दर गुरुवारी आणि मग तिथे मी 1 माळ करते आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणते आणि मग दुकानात येते. असा नेहमीचा रुटीन आहे गुरुवारचा. खूप सुंदर अनुभव. हा चालेल. तुम्ही छान सांगितलं ना तुमच्यात घडलेला जे अनुभव होता स्वामींचा. आता कधी कधी जी लोक अनुभव शेअर करतात लिहून पाठवतात किंवा व्हॉट्सअपवर असं जे त्यांच्या आयुष्यात घडलेला अनुभव असं थोडं आपलं बोलतात आणि मला सेंड करतात. मग मला म्हणतात की ताई तुमच्या ह्याच्यातच सांगा. असं आहे. चालेल अनुभव शेअर करते ताई. हो ठीक आहे. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो स्वामींच्या सेवेमध्ये असे सुंदर सुंदर अनुभव तर येतातच. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं टेन्शन काळजी काहीसुद्धा राहत नाही.
कारण माझे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत. त्यामुळे ते नेहमी योग्यच करणार. आयुष्यात कधीही कोणत्याही दुःखातून स्वामी अलगद आपल्या भक्तांना बाहेर काढतच असतात. हे आपल्या सर्वांना या अनुभवातून शिकायला तर भेटतेच, त्याचबरोबर स्वामींची लीला काय आहे हे देखील पाहायला भेटतं. खरोखरच या ताई भाग्यवान आहेत की स्वामींची एवढी सुंदर कृपा त्यांच्यावरती झालेली आहे. तर स्वामी नेहमीच म्हणतात की एकदा एखाद्या भक्तांचा हात पकडला ना, तर स्वामी कधीच त्या भक्तांचा हात सोडत नाहीत. आणि मग जेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात ना, तर तेव्हा असे सुंदर सुंदर अनुभव भक्तांना अनुभवायला मिळत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.